काळ संघर्षाचा हाय चिमण्या, एक दिवस आपला पण नक्की येईल। सकाळी मस्तपैकी चिमण्याला गरम पाण्यानं धुवून घेतला। आज आपल्याला मैदानावर जायचं होतं, रणगावला मैदान होतं, जवळच मैदान होतं, त्याच्यामुळे लवकर आलो। मस्तपैकी चिमण्याला आणि बुलेटला बांधून घेतला आणि मैदानावर आलतो। मैदानावरचं सगळं नियोजन एकदम टॉप मध्ये झालतं। 4 मध्ये आपली चिमण्याची गाडी पळणार होती, त्याच्यामुळे चिमण्याला घेऊन आम्ही सगळेजण खाली आलतो। आणि आज आपल्या चिमण्या बरं आहे ना, शंभू पळणार होता पारवडीचा। खाली तर आज मी ड्रायव्हरची गाडी आलती, वादळ आहे छोट्या ड्रायव्हरचा आणि बाह्या ड्रायव्हरचा पिस्टन। पहिला गट सुटला गेले की आपल्या गाडीची पण जुपणी करायला घेतली। आपली गाडी 4 मध्ये पळणार होती, त्याच्यामुळे ओके मध्ये मी जुपणी चेक करून घेतली। इकडे सोन्यानं पण शंभूची व्यवस्थित जुपणी करून घेतली। ड्रायव्हर आला तर ड्रायव्हराने लगेच नत्तींनी टाकून घेतली आणि आमच्या ड्रायव्हरचं काळीत शंभू पण आलता। नॅनो ड्रायव्हर बसणार होतं बादलवाडीचा आपल्या गाडी, ह्याच्या आधी पण त्यांनी चिमणी आणलाय। आणि आज आपल्या चिमणी सुट्टी रेपिक त्याच्यानं केलती। खालनं गाडी व्यवस्थित सुटून गेलती, पण पुढे नशिबानं थोडा मार खाला बरं का। 20 मध्ये बुलेट पळणार होती, बुलेटला घेऊन खाली आलतो। आबा आलता, त्यांच्या बरोबर पण एक व्हिडिओ काढला। आपला सुट्टी मेकर वैभव भाई पण उशीर आलता, त्याच्याबरोबर एक व्हिडिओ काढला। उमेश पाटलांचं काळीचा आमदार नवीन खरेदी। आमच्या भागातले हिंदी तिसरे ड्रायव्हर म्हणलं तर नॅनो ड्रायव्हर, ह्या वर्षी पुशेगावला राहिलेला ड्रायव्हर। 2 गट सुटले की परत बुलेटची पण जुपणी करून घेतली। ड्रायव्हरांना काय विषय सगळा माहिती आपल्या बुलेटचा। बुलेटची पण गाडी आपली 2 नंबरला उतरली। आज आपला दिवस नव्हता, जाऊ द्या म्हणलं। परत आपल्या निलूभाऊच्या बाहुल्याला घेऊन खाली आलतो। पलीकडल्या तासात ना आपला सर्जा पण खाली आला होता। चालू सीझनचं टॉपचा हत्यार म्हणजे सर्जा, आणि त्याच्या परत विसापूरकरांचा कार्तिक पळणार होता। उमेश पाटलांनी लगेच दोघाची पण जुपणी करून घेतली। गाडीची खालनं सुट्टी व्यवस्थित झालती, पण पुढं थोडं 19-20 झालं। तिथनं परत आपल्या बाहुल्यापाशी आलतो। ड्रायव्हर आलतं, अमरदादा होतं, सगळ्यांचा एक व्हिडिओ घेतला। पाटील पण आलता आपलं जोरनं दुकान सोडून आज मैदानावर। सुट्टी गाडी खालनच तोंड काढून निघून गेलती। त्यानंतर गजाभाऊ आलता मोठी छत्री घेऊन, बबलू बादशाह, निखिल शेट्टी, एमबी पण आलता आज मैदानावर। त्यानंतर आपल्या मुंडीमचा भारत पण आलता। भारतची सुट्टी काय मुख्य मध्ये झाली, सुट्टा गट 5 झालता भारत। सूरज दादा आणि किरण पण आलती, त्यांचा पण व्हिडिओ घेतला। तिथनं पुढे आलो, आपला अक्षा भाऊ पण आलता, त्याचा पण एक व्हिडिओ घेतला। आमचा आदरस्तंभ आबाई, त्यांचा बलमा पण आज आलता, एकदम क्वालिटी मध्ये पळाला बरं का। त्यानंतर नियोजनाचा बादशाह रणजित भाई, त्यांचा बी एक व्हिडिओ घेतला। सोन्या भाऊ आलता आणि आमच्या बाळ्याचं पण जोडीदार आलतं सगळं, त्यांचा बी एक व्हिडिओ घेतला। त्यानंतर सेमीसाठी खाली आलतो, बाहुल्याची जुपणी हे करून घेतली। 3ऱ्या सेमीत आपला बाहुल्या पण सेमी पास झालता, फायनल साठी पात्र। 4थ्या सेमीत भारत पळाला, थोड्यासाठी विषय झाला। त्यानंतर आलो गाडीपाशी, सगळं आवरून ती घेतलं। घराकडे जायचं नियोजन केलं, सगळं ओके मध्ये सगळं आवरून घेतलं। तर एक बारका मित्र आलता, त्याला व्हिडिओ सगळं आवरून घेतलं आणि खाली आलो। आपल्या बाहुल्याला 4 नंबरचं तास लागलं होतं, मधनं गाडी होती आपली। इकडे उमेश पाटील आणि राहुल्या, त्यांची बी गाडी आज फायनलला राहिली, मोठेवाडी चिक्याची आणि राहुल्याची। खाली दोस्त उभा होता, त्यांना पण व्हिडिओ घ्यायचं होतं, ती म्हणले व्हिडिओ घ्या, त्यांना व्हिडिओ घेतलं। बाहुल्याने 2 नंबर केला आणि राहुल्याने 1 नंबर केला। उमेश पाटलाचा काळीज राहुल्याने 1 नंबर केला होता आणि आमच्या निलूभाऊचं काळीज बाहुल्यानं 2 नंबर केला। एवढे मातीचं रेचकेचं रान असून पण वासरू एकदम क्वालिटी पळालं। आज आपल्या जवळच्या दोन्ही पण गाड्या फायनलला राहिल्या, ह्याच्यात भरपूर आनंद आहे। निलूभाऊचं त्यांचं फोटो काढून घेतलं। हे आनंद कसा वाटतो भावांना कमेंट करून सांगा आणि फॉलो करायला विसरू नका।